दिल जाने जिगर तुझ पे निसार किया है, प्यार किया है रे, बहुत प्यार किया है, प्यार किया है रे, तुझे प्यार किया है। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या इजी क्रिएशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ जे ते सुरुवातीला बघितलंच असेल. तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ जे ते बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची ते गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे ते मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तिथून तुम्ही जाऊन जे ते चॅनल जॉईन करून जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे मित्रांनो. जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल, तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जे ते नवीन आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोजच येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो. तिथं सुद्धा जे ते आपली काही अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया, थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या तिथे काय आहे, आपल्या सर्वात आधी जे ते सुपर व्हीपीएन ॲप आहे आपलं ओपन करून व्हीपीएन जे ते आपलं कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपला बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी तुम्हाला फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे. मी दिलेला तुम्ही फोटो यूज करू शकता, किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज करू शकता. तर इथं ॲड जे ते करून घ्या. ॲड केल्यानंतर इथं ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला मित्रांनो बघा एक अशा प्रकारचा लिरिक्सवाला एक व्हिडिओ दिला असेल, तो इथं ॲड जे ते करून घ्या. ॲड केल्यानंतर तो जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे फुल स्क्रीन जे ते करून घ्या. त्यानंतर आपल्या ब्लेंडवरती जाऊन आपल्या इथं जे ते काय करायचं बघा, लाईटिंग जे ते अशा प्रकारे इथं करून घ्यायचं. केल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला ह्याचा एक्स्ट्रा कॅडो जे ते करून जे ते घ्यायचं आहे. तर इथं अशा प्रकारे एक्स्ट्रा कॅडो जे ते ह्याचा करून घ्या मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या काय करायचा, वरचा जो इमेज होता त्या इमेजची जी लेंथ असेल मित्रांनो, ते आपल्याला अशा प्रकारे जे ते साऊंडच्या एंडपर्यंत अशा प्रकारे त्याची लेअर जे ते आणायची आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं, त्या ॲडवरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा बिट्समध्ये जायचं. बिट्समध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला ऑटो जनरेटेड बीट जे ते अशा प्रकारे करून जे ते घ्यायचं आहे. आता तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपले इथं जे बीट्स आहेत ते ऑटो जनरेट जे झालेत. तर ओके, तर मित्रांनो इथं जे अशा प्रकारे आपले बीट जे ते जनरेट झाले. जनरेट झाल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं, आपल्या सुरुवातीचे 2 बीट्स आहेत ते आपल्याला सोडून नंतरच्या बीटवरती आपल्याला येऊन तो इमेज जो वरती क्लिक करून आपल्याला स्प्लिट करायचं. त्यानंतर परत आता इथून पुढं जेवढे पण मित्रांनो बीट्स असतील तर आपल्याला काय करायचं, एक एक बीट जे ते सोडून नंतरच्या बीटवरती येऊन आपल्याला अशा प्रकारे इमेज जो स्प्लिट करायचा. म्हणजे एकडे जे ते बीटनुसार इथं जे ते आपल्याला हा इमेज जो असेल तो आपल्या अशा प्रकारे इथं जे ते स्प्लिट जे ते करून द्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जे इमेजेस होते ते इथं इमेजेस स्प्लिट झालेत. तर त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर आता ट्रेंडिंग सेक्शनमध्येच बघा, आता तुम्हाला इथं व्हायब्रेशन फ्लॅश अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि हा इफेक्ट फक्त जे ते सुरुवातीच्या इमेजसाठी होता, बाकी कोणत्याही नाही. त्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे ते कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं बघा, आता आपल्याला इथं बाउन्स 1 अशा प्रकारचा जो मित्र ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाकायचा. ओके, तर मित्र परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यामध्ये गेल्यानंतर आता इथं बघा आपल्याला जे काय करायचं बघा, आता इथं जे आपला एक इफेक्ट जे तो घ्यायचा आहे तो बघा, आपल्याला काय करायचं, 3D डायमंडमध्ये जे ते जायचं बघा. 3D मध्ये जायचं बघा, D3D यामध्ये येऊन आपल्याला जे ते इथं आता 3D डायमंड अशा प्रकारे एक मित्र इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून टाकायचा. हा इफेक्ट फक्त त्या इमेज पुरताच होता, तर त्या इमेज पुरता जो होता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्येच बघा इथं रॉक वरती हा ॲनिमेशन इथं देऊन टाकायचं. आणि त्याची जी मित्रांनो 4 जो इथं करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला जे ते काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर इथं जे ते आता बघा, इथं आपल्याला हर्ट बीट अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन इफेक्ट असेल तो इथं देऊन टाकायचा आहे. तर अशा प्रकारे ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला काय करायचं, खालती स्क्रॉल जे ते करून यायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला हर्ट बीट अशा प्रकारचा एक इफेक्ट, तर तो इथं इफेक्ट जो तो इथं देऊन टाका आणि बरोबर ॲडजस्ट वगैरे करून घ्या. त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघायचं तर स्विंग बॉटम त्या प्रकारे भेटेल, तर तो ॲनिमेशन इथं देऊन टाका. आणि त्यानंतर त्याची लेंथ 1.4 जे ते करून टाका. त्यानंतर तर मित्रांनो, नंतरच्या इमेजवरती आल्यानंतर आपल्या परत जे ते इफेक्टवरती जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा, आता इथं जे ते
खालती अशा प्रकारे स्क्रॉल जे ते करून या खालती स्क्रॉल केल्यानंतर बघा इन माय हर्ट अशा प्रकारचा तुम्हाला एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि हा इफेक्ट फक्त त्या इमेज पुरता जे ते ऍडजस्ट करून घ्या. त्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं बघा आता वेव्ह अँड अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तो ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. परत नंतरच्या आपल्या काय तर मित्रांनो त्यानंतर आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी पिकमध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच बघा मित्रांनो खालती तुम्हाला अशा प्रकारे स्क्रॉल करा. खालती स्क्रॉल केल्यानंतर बघा तुम्हाला आता एक अशा प्रकारच्या बघा मित्रांनो इलेक्ट्रिक अशा प्रकारे रेडिएशन अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर परत आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला बाउन्स वन अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. परत ओके तर मित्रांनो त्यानंतर आपल्या काय करायचं शेवटच्या फोटोवरती येऊन आपल्या परत इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला जिथे खालती अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. त्यानंतर इथं बघा तुम्हाला आता इथं ग्लो हर्ट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल मित्रांनो बघा ग्लो हर्ट. तर हा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका आणि बरोबर ॲडजस्ट वगैरे करून घ्या. केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं डेस्ट्रॉट लेफ्ट अशा प्रकारचा ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्यानंतर जो एंडिंगला तुम्हाला एंडिंग पार्ट दिसत आहे त्याला जे ते क्लिक करून डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर आपल्या परत काय करायचं 5 सेकंदाच्या मित्रांनो काय करायचं 5 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो बघा अशा प्रकारचा एक इंक इफेक्ट दिला असेल तो इथं ॲड करून टाका. त्यानंतर आपल्या ब्लेंडवरती जाऊन आपल्या इथं जे ते काय करायचं बघा मित्रांनो लाइटिंग जे ते अशा प्रकारे करून टाकायचं. आणि तो जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे फिल स्क्रीन जे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं 10 सेकंदाच्या बीटवरती येऊन आपल्याला काय करायचं परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तो जो मित्रांनो इंक दिलेला इफेक्ट असेल इंक इफेक्ट तो इथं ॲड करून परत ब्लेंडवरती जाऊन परत आपल्या जे ते लाइटिंग जे ते करून घ्यायचं मित्रांनो. तर ओके तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ इथं तयार झाला. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस करा, म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला थोड्या लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.